श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, लेख वाचवा आणि लेख शिकवा. प्रत्येक आई ही स्वतःचं रूप आपल्या मुलीमध्ये बघत असते. तिच्या अपूर्ण राहिलेल्या सगळ्या इच्छा, सगळ्या आकांक्षा हे तिच्या मार्फत ती पूर्ण करत असते. ज्या मोकळेपणानं स्वतः जगू शकली नाही, पण मुलीला मात्र स्वातंत्र्य, निडर आणि साहसी जगायला शिकवत असते आई. म्हणून तर श्रोते हो, आईच्या मनाच्या सगळ्यात जवळ ही लेक असते. म्हणून एकतरी मुलगी हवीच, सावलीसारखी सोबत असणारी. आपल्याला माहिती आहे, एक लेक हे दोन्ही घरी दिवं लावत असते, दोन्ही घरं जगवत असते आणि घराला दिशा देत असते. म्हणून प्रत्येकाच्या घरात मुलगी ही असलीच पाहिजे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रेम हे तर बेरोजगार असताना होतं, कारण नोकरी लागल्यावर तर स्थळ यायला लागतात. मनातली वेदना कमी करण्यासाठी प्रत्येकाला रडावं लागतं. फरक फक्त एवढाच असतो की कोणी मनातून रडतो तर कोणी डोळ्यातून रडतो. आयुष्यात पैशाला खूप महत्व आहे, कारण श्रीमंताच्या घरावर कावळा जरी बसला तरी तो मोर दिसतो, आणि गरीबाचं पोरगं उपाशी असलं तरी तो चोर दिसतो. पैशानं पूर्ण झालेली स्वप्न ही मरेपर्यंत टिकतात, आणि कष्टानं पूर्ण झालेली स्वप्न ही इतिहास घडवतात. जेव्हा माणसाजवळ पैसा येतो तेव्हा इज्जत देखील येते. पण लक्षात ठेवा, इज्जत पैशाला असते, तुम्हाला नाही. हरामाचा पैसा फक्त मस्ती करायचं शिकवतो, मात्र घाम गाळून कमावलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे शिकवतो. दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपली माणुसकी अजून जिवंत आहे. पैसा कमवून माणूस जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकतो, पण मोठा नाही. मोठं होण्याकरता आधी त्याला विचारानं श्रीमंत व्हावं लागतं. लहानपणी वेळ असतो, ताकद असते, पण पैसा नसतो. तरुणपणी ताकद असते, पैसा असतो, पण वेळ नसते. म्हातारपणी पैसा असतो, वेळ सुद्धा असते, पण ताकद नसते. निसर्गाला तोड नाही, म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा. गाठोड्यातल्या चिंध्यासारखं आयुष्यातलं दुःख हे सुद्धा असायला हवं होतं. जास्त झालं म्हणजे बांधून ठेवता आलं असतं. आयुष्यात कोणाला नुसतं आपलं आपलं म्हणून चालत नसतं. आपलेपणानं वागवता सुद्धा आलं पाहिजे. घरात किती पैसा आहे याला महत्व नसतं, तर घरात माणूस किती सुखी आहेत याला महत्व असतं. मनापासून जपलं की मरेपर्यंत सोबत राहत असतं. आयुष्यात केलेल्या चांगल्या कर्माचं फळ हे कोणत्या रूपात मिळेल हे फक्त परमेश्वराला माहीत असतं. नीतिधर्माचं आचरण ठेवता यावं, मुलाबाळांचं रक्षण करता यावं, आई वडिलांची काळजी घेता यावी, आबरूनच जगता यावं,
इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत असतो. जर कोणाची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजून जा की त्यांच्याही हृदयात तुम्ही आहात. आजकाल माणसांना बघून असं वाटतं की देवाने यांना आयुष्य जगायला दिले की फक्त पैसा कमवायला दिले. काहीच कळत नाही. जेव्हा बघावं तेव्हा सगळे पैसा पैसा करत असतात. स्वतःपेक्षा जास्त महत्व हे कधीच कुणाला देऊ नका. कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांना सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची. शाळा ही फक्त शिकावी, शाळा करू नये. खूप विचार केला, खूप काही पाहिलं, खूप काही अनुभव घेतला, तेव्हा समजलं आपल्याशिवाय आपलं कोणी नसतं. फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी वरून चांगलं बनू नका. देव तुम्हाला आतून सुद्धा ओळखत असतो. दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नसतं. सगळा कर्माचा खेळ असतो. चांगल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देव सुद्धा स्वर्ग दाखवत नसतो. आशा किती कमी असू द्या, निराशेपेक्षा केव्हाही चांगली असते. प्रेम म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. विश्वासानं वाहणारा आपुलकीचा झरा असतो. प्रेम असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानं डाव सांभाळायचा असतो. नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा, ते टीका करत राहतातच. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्यांचं कर्म चांगलं असतं. कधी कधी तुमचा जास्त समजूतदारपणा सुद्धा तुमचं महत्व कमी करू शकतो. दिसणं आणि असणं यापेक्षा ते जाणवणं महत्वाचं असतं. देवाच्या दरबारात माणसाच्या सगळ्या कर्माचा जमा खर्च असतो. आपल्याला जीवनात कितीही दुःख, टेन्शन, त्रास, संकट, लोकांकडून चुकीची वागणूक, गैरसमज, बदनामी या सगळ्या गोष्टी सहन करून लपवून आपल्याला जगासमोर हसावं लागत असतं. नाहीतर जग टपलेलंच असतं आपल्याला उद्ध्वस्त करायला. पुरावे कमी पडतात तेव्हा चांगला माणूस सुद्धा अपराधी ठरत असतो. या जगात वाईट कोणीच नसतं. प्रत्येकाचं वागणं हे त्याच्यासोबत घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टीनुसार असतं.